रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं. रोहित पवारांची माहिती. अजितदादा धोक्यानं गेले की धोक्यानं, सरकार एफआयआरला का घाबरतंय, काही काळवेरा आहे का, राज ठाकरेंकडून शंका व्यक्त. तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं. रोहित पवारांकडून छिछोर धंदे, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका. तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी, सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल. अजित पवारांच्या कुटुंबियांची हेळसांड, सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला चांडाळ चौकडीनं संधी देखील दिली नाही. विकास लवांडेंचा पटेल आणि तटकरेंवरती हल्लाबोल. तर सुनेत्रा पवार सर्वोत्कृष्ट वक्त्या म्हणून बघायला मिळतील, अनिल पाटील यांचा लवांडेंवर पलटवार. दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण, एआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार, सत्य समोर येईल अशी अपेक्षा. रोहित पवारांचं ट्विट. येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांची भेट, व्हीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे आभार. उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातनं प्रवास, नाशिकला कार्यक्रमाला जाताना सुनेत्रा पवार देखील होत्या सोबत. शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयानं फेटाळल्या. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार, खारगे समितीचा अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनात सादर केला जाणार, सूत्रांची माहिती. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या अशी मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळलं. फडणवीसांनी किस्सा सांगताच सभागृहात एकच हशा. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच, शरद पवारांपासून खैरे दानवेंपर्यंत अनेक जण इच्छुक. महाविकास आघाडीच्या रोटेशननुसार जागा आम्हाला मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा कायम. तर काँग्रेसकडनं 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती. आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार, वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट. तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला, केजरीवालांना अश्रुवानावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याचं आश्वासन. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर टेक1 या व्हॉट्सअप ग्रुपवरती फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चला यश, सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासोबतची बैठक यशस्वी.